निवडणुका लढवण्यासाठी म्हणून मी इथं आलेली नाही. मी उद्धव साहेबांच्या सोबत जोडली गेली आहे. मी जर तिथे व्यवहार बघितला तर माझ्या नात्याला फार कमीपणा येईल. ज्या माणसाला मी राखी बांधली आहे मी त्याच्यासाठी ठामपणे उभं राहिलं पाहिजे. पद येतील पद जातील हा एक भाग. दुसरं असं की मला पक्षाने स्वतःहून 2 वेळा लढण्याची ऑफर केली. 2ही वेळेला मी ते नाही म्हटलं. त्यामुळे मला त्याच्यात काही फार विशेष असं वाटत नाही. तिसरा मुद्दा असा की नीलम गोरेंसारख्या बाया असा शब्द वापरतेय मी, कृपया समजून घ्यावं. बाई हा शब्द शुद्ध मराठीतला आहे. ज्यांनी सांगितलं की 30 पुस्तकं 25 पुस्तकं, मला खात्री वाटत नाहीये की ती पुस्तकं स्वतः लिहिलेली असतील म्हणून. कारण असे लेख लिहून देणारे सुद्धा खूप लोक आहेत. मी माझ्या विद्यार्थी दशेच्या काळामध्ये 300 रुपयाला लेख लिहायचा ताई. तेव्हा मी पार्ट टाइम जॉब करायची. आणि असे खूप सारे राजकारणी आहेत जे तरुणांचा किंवा बुद्धिजीवींचा मेंदू असा भाड्याने विकत घेतात. त्यामुळे नीलम गोरेंनी खरंच काही लिहिलं असेल का माझा विश्वास नाहीये. दुसरी गोष्ट अशी परत आपण भरकटतोय. मुद्दा तो नाहीये. मुद्दा राजकारण आणि राजकारणाची दशा ही आहे. खरंच आपल्याला वाटतं का की राजकारणात ऑलवेल आहे? सुषमाताई, मुद्दा तोच आहे ताई. राजकारणात ताई ऑलवेल निश्चितपणे मला असं वाटतं की जोपर्यंत तत्वाने लढणारी माणसं आहेत तोपर्यंत ऑलवेल असेल. नीलम गोरे जिथे बोलल्या आणि ज्या पद्धतीने बोलल्या हे एक सरळ साधं स्टेटमेंट अजिबात नाही. सत्ताधाऱ्यांकडून पदरात पाडून घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांचं लांगुल चालन करणं ही त्यांची अपरिहार्यता आणि अगतिकता आहे. त्यामुळे एका फार मोठ्या षडयंत्राचा भाग म्हणून हे वक्तव्य त्यांच्या तोंडून बाहेर येतं. परंतु त्यांच्या वक्तव्याने ना शिवसेनेला फरक पडतो ना शिवसैनिकांना फरक पडतो. शिवसेना शिवसैनिक प्रबोधनकार ठाकरेंपासून ते आतापर्यंत आम्ही लढत आहोत, लढत राहू. आमच्याकडे किती साधन संपत्ती आहे याच्याशी काही नाही. आपण पैशांचं फार बोललात ताई. मी सांगितलं पाहिजे की हॉटेल रामामध्ये सगळे शिंदे गटाचे मंत्री थांबले होते विधानसभेला आणि तिथे संजय शिरसाट उदय सामंत सगळे बसून शिरसाट मोठमोठ्या बाता मारताना सांगत होते 20-20 कोटी शिंदेंनी दिले. ते 20 कोटी कुठून आले हे खरं तर दमानी यांनी एकदा शोधलं पाहिजे. पण सत्ताधाऱ्यांना बोलायचंच नाही असं ठरलं असेल तर काही हरकत नाही. सगळ्याच प्रकरणांमध्ये कायम शिंदेंना आणि फडणवीसांना सेफ झोन मध्ये ठेवायचं आणि विरोधकांच्या दमानी यांना नक्कीच यावर उत्तर द्यायचं असेल. नाही, मला तर त्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तर द्यायचंय. मी जो प्रश्न मगाशी विचारला की उद्धव ठाकरेंचे कुठले व्यवसाय आहेत की त्यांच्याकडे मातोश्री 2 मातोश्री 1 सारखे एवढे मोठी मोठी घरं येतात, एवढे म्हणजे लाईटचं बिल साधारण माणसाला 10,000 जरी आलं. नाही आपण ताई 1 मिनिट आपण नाही 2 मिनिटं. तुम्ही फार विद्वान मला वाटतं घेऊया आपण याचं उत्तर. हा नाही आपण त्यांच्याकडे देऊ द्या. सुषमाताई, दमानियाजी आपण म्हणालात की त्यांच्याकडे असे कुठले उद्योगधंदे आहेत. आपण कदाचित विसरताय ते वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत. बाळासाहेब ठाकरेंचं जे आयुष्य होतं ते अत्यंत शाही आयुष्य जगले. त्यांच्या शाही आयुष्य जगण्यावर आणि बाळासाहेब ठाकरेंची कमाई काय होती आणि बाळासाहेब ठाकरेंच्या कमाईचे स्रोत काय होते हा प्रश्न विचारण्याची छाती जर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची असेल, हा प्रश्न विचारण्याची छाती की बाळासाहेब ठाकरेंचे कमाईचे स्रोत काय होते हे शिंदे आणि भाजपाच्या प्रवक्त्यांची असेल तर निश्चितपणे त्याचीही उत्तरं दिली जातील. पण असं करत असताना दमानियाजी प्रत्येक उमेदवाराला 20 कोटी रुपये देणाऱ्या शिंदेच्या कमाईचे स्रोत काय, शिंदेचे उद्योगधंदे काय आणि देवेंद्र फडणवीसांच्या उद्योगाचे स्रोत काय, कमाईचे स्रोत काय याच्यावरही तुम्ही प्रश्न विचारले पाहिजेत असं मला नक्की वाटते. अंजलीजी, आता तुम्ही जरा 2 मिनिटं शांत बसा. कारण मी मगासपासून अतिशय शांतपणे तुमचं जे बोलल्यात अतिशय विद्वान वक्तव्य करता तुम्ही, तर मला तरी बोलू द्या. आता तुम्ही जे म्हणालात की सगळे नेते, मी जेव्हा बोलले की सगळ्या पक्षात हीच घाण होती, मग आता तुम्ही मला सांगा हे 40 लोक जेव्हा तुमच्या पक्षात होते तेव्हा तुम्हाला ते चांगले होते? तेव्हा एक चकार शब्दावर तुमचे राऊत बोलले नाही, तुम्ही बोलला नाही. तुम्ही स्वतः किती पक्ष फिरून आलात? आता तुम्ही ज्या वक्तव्य आधी केलीत ती खरी समजायची का आता करताय ती खरी समजायची? कारण बाळासाहेबांवर आणि उद्धव ठाकरेंवर तुम्ही काय वक्तव्य केली आहेत ती आता महाराष्ट्रासमोर दाखवायची का? तर आपण त्याच्यात नको पडायला.
कारण ही राजकारणी मंडळी अनेक वेळा काय काय बोलतात हे आम्ही बघितलं. आताच्या घटकेला Very good, very सगळ्यांच्या good. कंप्लेंट्स येत आहे येतात. माझ्या. एक मिनिट मला फार आता छान. सगळ्या प्रश्नांवर हे करू दे. एक, तुमचे फार एकनाथ छान. शिंदे स्वच्छ आहेत असं मी कधीही छान. म्हटलं नाही. त्यांचे कुठचेच नेते आताच्या घटकेला मला जितक्या कंप्लेंट्स शिंदे गटाच्या येत आहेत ना तेवढ्या कुठल्याच गटाच्या येत नाहीत. पण मी का बोलत नाही, कारण पुन्हा तुमच्यासारखी विद्वान माणसं असतात, ते म्हणतील फडणवीस त्यांना मदत करत असतील. आता तुम्हाला फडणवीसांच्या तुम्हाला सांगते, जेवढे मी त्यांना आदर करायचे 2011 मध्ये, आताच्या घटकेला नाही करत. तुम्हाला हे नाही कळणार, कारण तुम्हाला तत्वावर राहणं काय असतं हे कदाचित माहितीच नसेल. आणि रिंगणात बिंगणात ना आपण हे वाद करायला नकोत. तुमचं आत्ताचं वक्तव्य जे नीलमताईंबद्दल होतं त्याच्याबद्दल मला जे बोलायचंय ते बोलून द्या. नीलमताई गोरे जो आता बोलू का ताई? नाही नाही आता एक बोलू मिनिट, ताई? मला अर्धाच मिनिट द्या मला, मला 30 पूर्ण सेकंद द्या फक्त ताई. आपण त्यांना मला पूर्ण 30 करू देऊ. सेकंद द्या सुषमाताई, तुम्ही आपण मला फक्त. अंजली दमानियांना पूर्ण करू देऊ. त्यांना कारण काय मी बोलायचंय ते माझ्या मी आयुष्यात आपल्याकडे कुठल्याही येते. राजकीय पक्षात गेले नाही ताई. नाही नाही ताई, नीलमताईंना- माझ्या आयुष्यात मी कुठल्याही राजकीय पक्षात गेले नाही, याची कृपया माहिती घ्या. मी कुठल्याही राजकीय पक्षात गेलेली नाही ताई, तुम्ही याची कृपया बाळासाहेबांबद्दल माहिती घ्या. काय वक्तव्य मी केली? कुठल्याही राजकीय पक्षात गेलेली नाही. माझ्या आयुष्यातला आता- पहिला राजकीय पक्ष शिवसेना आहे. कदाचित आपण कठीण आहे, विसरला म्हणजे असाल, काय दसरा बोलावं तेच मेळाव्यात कळत माझ्या नाही. भाषणात माझं पहिलं वाक्य होतं की माझ्या आयुष्यातलं पहिलं राजकीय भाषण मी करते. बाळासाहेबांबद्दल आपण काय बोलण्यात सांगू शकाल? जरा बोलताना अभ्यास करा. मला वाटतं अभ्यास सुषमाताई, करून त्या बोला. ज्या तुम्ही जे चळवळीतून तुम्ही सांगताय की आल्यात 17 पक्ष त्या निवडून वेळची आले, तर तुमची जी तुमचं भाषणं जरा होती डोकं त्याचा तपासून उल्लेख घ्या. अंजली अभ्यास दमानिया तपासून करत आहेत. ती भूमिका, ती आयडिओलॉजी अगदी वेगळी होती. माझ्या काय काय आयुष्यात माझा बोलला? एकमेव पक्ष टाकूया राहिलेला का आहे. आपण परत एकदा हा, इथं नका ना, बोलणाऱ्या बोलू द्या ना. हा. त्यामुळे तुम्ही तुम्ही जरा जाऊ द्या माहिती ना. घेऊन बोलत चला. तुम्ही माहिती अगदी घेऊन अगदी बोला. मी मी चांगली कुठल्याही पक्षात व्यवस्थित नव्हते. माहिती घेऊन बोलते. माझ्या आयुष्यातला तुमची पहिला भाषणं पक्ष देखील मी शिवसेना ऐकली पक्ष आहे. इथं बोलणाऱ्या तुमची वाघमारे तरी आधी त्यांच्याबद्दलची काँग्रेसमध्ये भाषणं होते देखील आणि मी नंतर ऐकली. शिंदे गटात आलेले आहेत. हे कृपया नीट समजून घ्या. तुमची त्यांच्याबद्दलची भाषणं देखील मी ऐकलेली आहेत. त्याच्यात आपण नको त्यामुळे पडूया. माहिती घ्या आणि मी तुम्हाला माहिती घेऊन तेच बोला. म्हणतेय. तुम्हाला अर्धवट बोलायची सवय आहे. तुमचं काय तुमची झालंय भाषणं प्रॉब्लेम? मी ऐकली आहेत. तुमचा प्रॉब्लेम असा पाठवू का झालाय, तुम्हाला धनंजय तुमची मुंडेच्या भाषणं? प्रकरणात तुम्ही म्हणालात तुमची कुठेतरी भाषणं 3 पाठवू खून का सापडले. तुम्हाला? धनंजय मुंडेच्या अरे, प्रकरणात एवढं तुम्ही सरिता- म्हणालात की तिकडे 3 सरिता, मुर्दे आता त्यांना सापडले बोलू दे, आणि त्यांना तुमची बोलू ती दे. सगळी माहिती खोटी निघाली. मला वाटतं आपण तुम्हाला जी सवय अशा लागून पद्धतीने गेली आहे, चर्चा सतत करत खोटं राहिलो तर बोलायची. आपल्या दोघींचंही तुमचं खोटं म्हणणं बोलणं तुमच्याजवळ ठेवा. ऐकू येत नाहीये. अंजली ताई, आपण यावर उत्तर घेऊया. आपण काही स्पेसिफिक आरोप केलेत, त्याचं उत्तर आपण सुषमा अंधारेंकडनं घेऊया. स्पेसिफिक आरोप करण्याआधी मला नीलमताईंबद्दल जे बोलायचं ते देखील बोला, पूर्ण बोला. करू दे. मला तो सरिताताई जो त्यांना हे होता, सांगायचंय अतिशय की त्यांनी चुकीचा कृपया होता. माहिती घेतली एक पाहिजे. मिनिट. त्यांनी एक अर्धवट मिनिट. माहितीवर व्यक्त होऊ नये. माझ्या आयुष्यात माझा तुमच्या राजकीय पक्ष भाषणांच्या म्हणून सगळ्या पहिला कॉपी राजकीय पक्ष तुम्हाला प्रवेश पाठवते. हा शिवसेनेतला आहे. तुमच्या दसरा भाषणांच्या मेळाव्यामध्ये सगळ्या बोलताना मी तुम्हाला हे पाठवते. स्पष्ट केलं की माझ्या आयुष्यातलं पहिलं राजकीय भाषण मी दसरा मेळाव्यात करत आहे. मी अंजली दमानियांनी त्याची पूर्ण माहिती तुमच्या घेतली पाहिजे आणि सगळ्या मग त्याच्यावर व्यक्त बाळासाहेबांच्या झालं पाहिजे. भाषणांचा दुसरा आणि मुद्दा उद्धव असा की ठाकरेंच्या इथे भाषणांचा सुषमाताई, ज्योती वाघमारे तरी सुषमाताई, आधी सुषमाताई, मी काँग्रेसमध्ये आपल्याला होत्या आणि थांबवते. नंतर आपल्याला हे सगळं बोलायला आपण वेळ देऊया. आपण अंजली दमानियांचा हा जो शेवटचा मुद्दा आहे तो ऐकून घेऊया. आपण नीलम गोरेंबद्दल काय गोरे- हा हा, एक्झॅक्टली. नीलम गोरे हे ज्या साहित्य संमेलनात बोलल्या, मला असं वाटतं की कुठलाही राजकारणी, आता त्याचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस फक्त मुख्यमंत्री म्हणून गेले, उद्घाटनापुरतं त्यांचं भाषण व्हायला हवं होतं आणि प्रधानमंत्री जर गेले असतील तर तेवढ्यापुरतं त्यांना भाषण देणं हे एवढं योग्य होतं. बाकी एकही राजकारणी साहित्य संमेलनात बोलला नाही पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि ह्याच्यात नीलमताई चुकल्या, त्यांनी बोलायला नको होतं. हा भाग झाला एक. आणि त्या जे बोलल्या ते खरं आहे. म्हणून माझा जो प्रश्न आहे, मी 2 प्रश्न पुन्हा यांना अंधारेंना विचारते. एक म्हणजे तुमच्या पक्षात आत्ताच्या विधानसभेत प्रत्येक जो तुमचा आमदार पदाचं जे तिकीट दिलं गेलं त्यासाठी पक्षाकडनं किंवा उद्धव ठाकरेंकडनं किती पैसे दिले गेले, हा मुद्दा नंबर 1. आणि दुसरा मुद्दा की उद्धव ठाकरेंचं घर चालवायला, मातोश्री 1 चालवायला, 2 चालवायला
पैसा येतो कुठून? बाळासाहेबांकडे अजिबात एवढे पैसे नव्हते. ते मासिक लिहायचे, कार्टुनिस्ट होते, अतिशय उत्तम होते. त्यांचं भाषण ऐकायला मी खार स्टेशनवर देखील, कारण तेव्हाच्या काळी टीव्ही एवढा नव्हता, 2007 नंतर मराठी चॅनल सुरू झाले, त्याच्या आता आधीचं बोलू का? भाषण ऐकायला मी स्वतः खार आता बोलू? स्टेशनला गेले होते. आपल्या प्रश्न लक्षात आले अंजली ताई. दोन प्रश्न आपण उत्तर द्या. सुषमा ताई आता आपलं बोलू उत्तर. का? सुषमा ताई दमानिया आता बोलू का? दमानिया जरा दमानं घ्या आणि आता ऐका. आमच्याकडे ऐकायचं, बोला. पैसे कुठले आहेत? माझी चूल पेटवायला, उद्धव ठाकरेंची चूल पेटवायला, संजय राऊतांची चूल पेटवायला, अंबादास दानवेंची चूल पेटवायला, सुनील प्रभू, भास्कर जाधवची चूल पेटवायला पैसे कुठून येतात हे विचारणाऱ्या तुम्ही कुणी कॅगच्या कुणी मेंबर नाहीत. फुकट फौजदारकी करू नका. चॅनलवर आलात म्हणून तुम्ही वाटेल ते प्रश्न विचाराल आणि तुमच्या वाटेल त्या वाह्यात प्रश्नांना उत्तर द्यायला इथं लोक रिकामी असतील. बाह्यात या असाल भ्रमात तुम्ही, राहू नका. तोंडाला लगाम घाला. मुद्दा दुसरे क्रमांक साथ 2, तुम्ही. उद्धव एक ठाकरे मिनिट, आता तुम्ही थांबा. बकवास करायची तोंडा नाही. नाही, तुम्हाला योग्य अंजली भाषेत बोलते करायची मी. नाही. अंजली दबाने वह्या आपण आता क्रमांक- सुषमाताईंना ऐकून घेऊया. अंजली दबाने आपण आता सुषमाताईंना ऐकून घेऊया. तुमच्याकडे तुम्ही मी बोलणार नाही अशा स्त्रींबद्दल. तुम्ही ज्या तुम्हाला पद्धतीने तर काल बोलताय तुमच्या पक्षात त्याच्यामध्ये होते, याचं तेव्हा तुम्हाला बोललात भान तुम्ही असू द्या त्यांच्याबद्दल. की मी तुमच्या असं म्हटलं पक्षात की वंदनीय समाधान- अंजलीजी, आपण बाळासाहेबांचं आता ऐकून आयुष्य घेऊया एक सुषमाताईंना. रॉयल लाईफ होती. त्या रॉयल लाईफ मध्ये कुणीही हे प्रश्न विचारले नाही. वंदनीय बाळासाहेबांचं आयुष्य हे एक शाही जीवन होतं. त्यांच्या शाही जीवनाबद्दल त्यांच्या इन्कमचे स्रोत विचारायची हिमाकत ना कधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली, ना अमित शहाने केली, ना देवेंद्र फडणवीस, ना एकनाथ शिंदेंनी केली. त्या बाळासाहेबांच्या त्या शाही जीवन जगलेल्या हिंदू हृदय सम्राटांचे चिरंजीव उद्धव ठाकरे आहेत. कृपया याचं भान असू द्या. आणि प्रत्येक बापाची संपत्ती त्याच्या पोराकडे येते. ती वडिलोपार्जित संपत्ती त्या पोराकडे आहे. तुमच्याकडची कर्जतची 70 एकर जमीन कशी आली? दमानिया, तुमच्याकडे कर्जतची 70 एकर जमीन कशी आली? 70 एकर जमिनीचं तुम्ही काय केलं? 70 एकर जमिनीसाठी तुम्ही काय केलं ते सांगा. दमानिया, तुम्ही 70 एकर जमिनीसाठी काय केलं ते सांगा. एकनाथ खडसेवर तुमचे आरोप का होतात ते सांगा. दमानिया, तुम्हाला बीड मध्ये येऊन आरोप करावे सुषमा अंधारे, लागतात. अंजली दमानिया, मला आपल्याला दोघींनाही थांबवावं लागेल. मला आपल्या दोघींनाही थांबवावं लागेल, कारण चर्चा खरं तर आता प्रचंड भरकटली असं म्हणायला पाहिजे. एकमेकांवर आरोप खरं तर इथं नाहीये. प्रश्न अगदी वेगळा होता. मी आपल्या दोघींनाही सध्या थांबवते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.